पहिला चेंडू यावेळेस चिंचवली एंडकडनं स्ट्राइक एंड वरती रजत मुळगाव एंडकडनं सामना करेल. पहिल्या चेंडूवरती आल्या प्रहार केला, चेंडू केला सीमारेषा पलीकडे, दर्जेदार षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय आणि षटकाराच्या जोरावरती आपण बघतोय धावफलकावरती मुसंडी मारली गेली. त्यामुळे दुसरा चेंडू हवेमध्ये आणि झेल टिपण्याची संधी. रजत मुंडे बॅक टू द पॅव्हेलियन. सन्माननीय अविनाजी मांडे त्याचबरोबर पिंट्या शेठ यांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपल्या सहर्ष स्वागत केलं जात आहे. नगरसेवक चषक 2021 मध्ये साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. तर रजत मुंडे बाद झालाय 6 या धावसंख्येवरील 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. नौका फलंदाज मैदानामध्ये येतोय तन्वीर. यावेळेस सुरेख चेंडू होता, चेंडूला वेगही चांगला होता आणि टप्पाही अचूक होता. चेंडू गेला सरळ निर्धाव चेंडूच्या मदतीने आता धावफलकावरती धावा स्थिर आहेत. पहिला गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. रजत जर षटकारानं खातं खोललं पण सचिननं मात्र त्याला त्यानंतरच्या चेंडूवरती तंबूचा रस्ता दाखवला. यावेळेस आडव्या वाईटने खेळण्याचा प्रयत्न आणि आता बघा फलंदाज चेंडू आणि बॅटचा संपर्क न होता जातोय तंबूच्या आसऱ्याला. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद. अर्थातच खासदार चषक 2021च्या माध्यमातून आपण एक मोठी स्पर्धा पाहणार आहात. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या स्पर्धेची रूपरेषा आखली गेली. 3 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकासाठी 1,50,000, तिसऱ्या क्रमांकासाठी 75 आणि चौथ्या क्रमांकासाठी 75. मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर, बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर साठी उत्कृष्ट दर्जाचे बक्षीस देण्यात येणार. यावेळेस आणखी एक विकेट. सचिननं मात्र दर्जेदार कामगिरी केली. संदेश बॅक टू द पॅव्हेलियन. तर स्पर्धेची प्रवेश फी असेल 33,000 रुपये रोख. वडवळ मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाणार आहेत आणि स्पर्धेचे सर्व अर्थातच सुंदर आणि त्याचबरोबर सलमान यांच्याकडे आपण संपर्क करू शकता. या स्पर्धेसाठी सातत्याने ही स्पर्धा आपल्या समोर एक नव्यानं उमेदवारांना पाहायला मिळेल. पण या स्पर्धेमध्ये आता खराब कामगिरी केली होती तळगाववाडी संघाच्या खेळाडूंनी. धावफलकावरती 6 धावा आहेत आणि 3 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. यावेळेस सुरेख चेंडू पॉइंट आणि गलीच्या मधनं चेंडू केला गोळीच्या वेगाने सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. तर शेवटच्या चेंडूवरती अनिकेतनं मात्र 4 धावांनी खातं खोललंय. टोटल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 10 धावा धावफलकावरती येत आहेत. सुरेख कामगिरी आता मात्र पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न तळेगाववाडी संघाच्या खेळाडूंनी केलाय. पण ढवळेपाडा संघाच्या दुसऱ्या षटकासाठी
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उभा आहे सूरज. यावेळेस सुरेख चेंडू, भन्नाट वेग, अचूक टप्पा. निर्णायक क्षणी आपण बघतोय टप्प्याला उंची देण्याचं काम गोलंदाजानं केलं. फलंदाज मात्र या चेंडूवरती कोणत्याच पद्धतीची धाव घेऊ शकला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. आडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न. बॅट बघा, बॅटचा फ्लो पाहिला तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. बॅट एवढी जोरात फिरवली गेली पण बॅट आणि चेंडू धावा देऊ शकला नाही. निर्धाव चेंडूचा खेळ होतोय. स्लो रन पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि या चेंडूवरती प्रत्युत्तर देताना फलंदाजाने एक धाव पूर्ण केली. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 11 धावा धावफलकावरती आल्यात. अनिकेत मुंडे स्ट्राइक एंड वरती उभा आहे आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सूरज मडवी. अकोट टप्प्याचा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र मिळतीये. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ होईल. टोटल 5. टोटल 12 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली जाते. बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाही पण लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव पूर्ण होती. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. टोटल 13. यावेळेस अप्रतिम दर्जेदार चेंडू, तिखट मारा, लाजवाब टप्पा, लाजवाब गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळाला. गोलंदाज सूरज मडवीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 13 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या आधुनिक 24 चेंडू आहेत आणि या षटकाच्या अनालिसिसचा आपण विचार केला तर 3 चेंडू निर्धाव आणि 3 चेंडूवरती दिले गेले सिंगल. जे खऱ्या अर्थानं 3च धावा खर्च केला त्या गोलंदाजानं अतिशय दर्जा तुल्यबल षटक फेकलंय या मैदानावरती. आणि या मैदानाचा विचार केला सूरज तर 10 ते 12 धावा देणारा गोलंदाज हा चिंगूस गोलंदाज म्हणून ओळखला जातो. पण अशा वेळी फक्त 3 धावा खर्च केल्यात. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राकेश पाटील. तर नागाव, मॅन फ्रॉम नागाव संघाचा खेळाडू राकेश पाटील गोलंदाजी मार्गवर येतोय. अर्थातच 2 गावांच्या अस्तित्वाची लढाई आता मात्र मैदानामध्ये लढली जाते. आजचं थोडं वेगळं समीकरण पाहायला मिळालं. 2 गावातील खेळाडूंना एकत्र करून एक टीम बनवली गेली आणि त्या टीमचा खेळ अर्थातच त्या 8 टीमचा खेळ आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. पुन्हा एकदा जोरदार बॅट फिरवली जाते. पंचांकडे अपील मागितली गेली पण पंचांनी अपील नकारली. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र होत नाहीये. आता मात्र पंचांनी बोट उंचावला. फलंदाज आणखी एक तंबूच्या आसऱ्याला. तन्वीर बॅक टू द पॅव्हेलियन. नौका फलंदाज स्ट्राइक एंड वरती शार्दूल. आडव्या बॅटना फटका मात्र खेचला. गॅप मध्ये चेंडू मारण्याचा प्रयत्न होता पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याने चेंडू पकडला. एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती होईल वाढ. टोटल 14 धावा धावफलकावरती आल्यात.
यावेळेस फटका सुरेख आहे, जातोय सीमारेषा पलीकडे, दर्जेदार अप्रतिम षटकार. धावफलकावरती या षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. घेणाऱ्या काही चेंडूवरती मोठे फटके मारावेच लागतील. किमान 50 धावा अपेक्षित असतील धावफलकावरती आणि या 50 धावा आता चौकार षटकाराच्या जोरावरतीच मैदानामध्ये येऊ शकतात, कारण की उर्वरित उरलेले 9 चेंडू या षटकातील 3 आणि नंतरचं एक षटक. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा अनिकेतनं आणखीन एक मोठा फटका खेचला. अर्थातच सीमा पार होतोय चेंडू. षटकाराने दिसणं बॅक टू बॅक दुसरा षटकार. अनिकेत मुंडे ऑन द फायर. सव्वीस धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय. अविनाश मांडे आणि पिंटा शेड यांना पुन्हा एकदा विनंती असेल, आपण व्यासपीठावरती या. नगरसेवक चषकाच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे. सन्माननीय पाहुण्यांना पुन्हा एकदा विनंती होती, आपण व्यासपीठावरती यायचंय. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 27 धावा धावफलकावरती झाल्यात. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईक एंड वरती फलंदाज शार्दुल. फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला. एक धाव पूर्ण झाली आणि दुसरी धावही घेण्याचा प्रयत्न सहज पूर्ण होतोय. त्या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 29 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक समाप्त झाले. 3ऱ्या क्रमांकाचं काय घडलं काय बिघडलं, नक्कीच 29 धावा धावफलकावरती लागल्या. पण याकरता 4 महत्वाचे गडी तंबूच्या आसरेला परतलेत. काय घडणार काय बिघडणार हे ऐकण्याआधी ऐकू एक सुमधुर संगीत. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही येणारं शेवटचं षटक, अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळाल. हाणामारीचं हे षटक असेल. हाणामारीच्या षटकामध्ये आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज आक्रमकरित्या फलंदाजी करतोय अनिकेत आणि त्याच्या बरोबरीने त्याला साथ देतोय शार्दुल, जो नॉन स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रथमेश. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. निर्णायक क्षणी झेल टिपला जातोय. अनिकेत मुंडे बॅक टू द पॅव्हलियन. नेक्स्ट बॅट्समॅन अविनाश 7व्या क्रमांकावरती. स्ट्राईक एंड वरती फलंदाज शार्दुल. शार्दुलनं मात्र एक मोठा फटका खेळलाय आणि चेंडू गेला आउट ऑफ द पार. इट्स अ लाजवाब बिग षटकार. पस्तीस धावा धावफलकावरती लागल्यात. अजून या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 15 धावा जर आल्या तर टीम तळेगाववाडी हा संघ सुस्थितीमध्ये असेल. पण या 15 धावा रोखण्यामध्ये जर गोलंदाज यशस्वी झाला तर थोडीशी अडचण येऊ शकते.
नेक्स्ट इनिंग मध्ये. पण काय घडतंय काय बिघडतंय हे पाहणं औचित्याचं ठरेल. स्टार एक वर उभा आहे शार्दूल, ज्यानं आताच एक षटकार मारलाय. येणारा चेंडू गोलंदाजच्या माध्यमातून. हा सुरेख चेंडू होता. यॉर्कर लाईनचा वापर केला गेला. ब्रह्मास्त्राचा उपयोग करताना एक धाव मात्र पूर्ण झाली आणि आता मात्र फलंदाज कोणता बाद होतोय. तर निश्चित बाद होणारा फलंदाज असेल शार्दूल. शार्दूल बॅक टू द पॅव्हेलियन. पंचांच्या माध्यमातून स्वेर घोषित झाल्या. अवंतर धावेनी वाढ होईल. टोटल 37 धावा धावफलकावरती. अजूनही येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ शेष. आडव्या बॅटनं फटका मोठा खेळलाय. चेंडू जाणार का सीमारेषा पार. निश्चित झेल मात्र सुटला. 2 धावांनी धावफलकावरील वाढ. 39. किरण न्यू बॅट्समन धावफलकावरती खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय. पण स्ट्राईक एंड वरती अविनाशला आपण बघतोय. आणि या चेंडूवरती 22च्या स्वरूपामध्ये एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ. टोटल 40. षटकातील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर मॅच मध्ये ट्विस्ट येईल. मॅच मध्ये मजा पाहायला मिळेल. निश्चित फटका मोठा आला नाही पण झटका बसला. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. शेवटचा चेंडू गेला निर्धाव. गरज येणारे 24 चेंडू आणि 41 धावांची. टीम ढवलेपाडा संघाला. सन्माननीय विनोद सोलंकी सरांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. आमचे जे खोपोडीचे गोड व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या तोंडामध्ये नेहमी गोडवा असतो, साखरेपेक्षा जास्त गोडवा असतो, असे आमचे विनोद सोलंकी सर यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. त्यांचा पेट नेम आहे लल्लू, जे कधी पण कोणाला बनवू शकतात उल्लू. पण त्यांना विनंती आहे, आता आम्हाला नका बनवू उल्लू, तुम्ही या लवकर. यानंतरचं धावतो समालोचन आपल्याला करायचंय आणि काही कामानिमित्त मी आता इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ऐकू एक दर्जावर सुमधुर संगीत.
कृपया विनोद सोलंकी यांनी व्यासपीठावर यायचं लवकरात लवकर. आणि चालू असलेला षटक संदेश मुंडे विरुद्ध सुनील केवणे. आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 1 धावा. आणि नक्कीच जी पब्लिक जमा होती ती खर तर रजत मुंडे यांची फलंदाजी बघायला मात्र मोठी खेळी करता आली नाही आणि कुठेतरी रोखून ठेवलंय तो. सांबार्ली आणि तळेगाववाडी संघाला पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 2. 41 धावांचं आव्हान. समोर फलंदाज सचिन केवणे विरुद्ध संदेश मुंडे आणि तेवढाच उंचीचा चेंडू जातोय पॉइंटच्या डोक्यावरून. तू मेमे मध्ये 2 धावा पूर्ण. धावफलकावर धावा आल्या त्या 4. काही चेंडूंचा खेळ उर्वरित या षटकामधील. मुलगा वेंकडून पुन्हा एकदा संदेश तयार. चिंचवले येणार फुल टॉस मध्ये चेंडू जातोय वनबंशा स्वरूपात चौकार. आणि फळ अंपायर मागितलाय फलंदाजाने. नो चेक करायचंय. आणि हा नो नाहीये. तिसरा पंचांचा निर्णय आलाय नो नाहीये त्यामुळे हा चेंडू धरला जाईल. धावफलकावर धावा आल्यात त्या 8 धावा. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदेश तयार चिंचवली यांकडून. सचिन पुन्हा एकदा तयार. कोलवर डब्याचा चेंडू आणि यावेळेस मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक तैनात पण तेवढीच चपलाईने 1 धाव पुन्हा एकदा. धावफलकावर धावा आल्यात त्या 9. पहिलं षटक संपलंय. धन्यवाद डीजे. येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. आणि दोन्ही सलामीसाठी आलेले फलंदाज अजूनही तैनात.
येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज. काय समीकरण जुळत आहे, घेऊन जाते पुन्हा एकदा आपल्याला मैदानात. यावेळेस मुळगाव यांकडून गोलंदाज राहुल तयार. आणि वैयक्तिक आपल्या 9 धावांवर खेळतोय तो, 8 धावांवर खेळतोय तो सचिन. आणि सलामीसाठीला आलेला सुनील अजूनही तैनात मैदानात. डावखुरा फलंदाज. शॉर्ट बीट पद्धतीचा चेंडू जातोय, खणखणीत षटकार. आणि सचिन प्रमाणे सुनीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवर गेलेला खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. धावफळकर धावा आल्या त्या 15. पुन्हा एकदा सचिन तयार. पुन्हा एकदा तोच चेंडू जातोय क्षेत्ररक्षक हातात. मात्र यावेळेस एकच धाव. स्ट्राईक रोटेशन. मात्र यावेळेस स्ट्राईकवर आलाय तो सुनील केवने. 2 चेंडू 16 धावा विदाउट लॉस ऑफ विकेट. पुन्हा एकदा राहुल तयार. यावेळी क्षेत्ररक्षण बदलण्यात भाग पडलाय. लेफ्ट राईटीचा कॉम्बिनेशन दिसतोय आपल्याला मैदानात. मात्र यावेळेस झेल जाते. पंचांकडे दाद मागण्याचा विचार. निर्णय फेटाळ आहे. आणि 22 स्वरूपात आलेली ही एक धाव. धावफळकर धावा आल्या त्या 17. पहिल्या षटकानंतर आलेला कुठेतरी शांत खेळ. 2 सिंगल्स आणि स्ट्राईक रोटेशन चालू ठेवले ते सचिन आणि सुनीलने. विकेट गमावली नाहीये. पुन्हा एकदा राहुल तयार. आणि यावेळी क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू खाली आणि हा सुंदर झेल. सचिनच्या पारीचा अंत. मात्र सचिनने आपली कामं करून आता भार दिलाय तो रोहित आणि सुनीलच्या अंगावर. येणारे 14 चेंडू. ओलवर टप्प्याचा चेंडू. मात्र क्षेत्ररक्षक तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव पूर्ण. धावफळकर धावा आल्या त्या 19. शेवटचा चेंडू या षटकामधील. येणारे 13 चेंडू आणि 22 धावांची गरज. मात्र यावेळेस पुन्हा एकदा डावखुरा. नवीन डावखुरा फलंदाज रोहित. राहुल वर्सेस रोहित. आणि यावेळेस लॉंग ऑनच्या क्षेत्रात जातोय चेंडू. पुन्हा एकदा एकच धाव. कुठेतरी पहिल्या षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक केलं ते राहुलने. मास्टर 2 षटकाच्या समजेनंतर धावफळकर धावा आल्या त्या 19. येणारे 12 चेंडू 22 धावांची गरज.
22 धावा 12 चेंडू, काय समीकरण जुळतोय. मात्र यावेळेस गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू रजत मुंडे. नक्कीच अगदी ज्या कमी वयात त्यांनी आपला दबदबा कमावला या रायगड टेनिस क्रिकेट मध्ये, तोच रजत मुंडे. गोलंदाजी मार्कवर मुलगावांकडून तयार आणि त्याच्या विरुद्ध रोहित. डावखुरा फलंदाज तयार. रजत वर्सेस रोहित. फुलटॉस मध्ये चेंडू, मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर रोहितने आपले इरादे स्पष्ट केले आणि चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू पाठवलाय सीमा रेषे पार. षटकार. कुठेतरी विचार करण्यास भाग पडलाय तो रजत मुंडे याला. पुन्हा एकदा रजत तयार. रजत वर्सेस रोहित. मात्र यावेळेस सुंदर खोडवर डब्याचा चेंडू, यॉर्कर चा चेंडू, मात्र तेवढा सन्मान चेंडूला आणि एकच धाव. स्ट्राईक रोटेशन केलं ते रोहित याने. यावेळेस संधी दिली ती सुनील याला. सलामीसाठी आलेला सुनील अजूनही खेळपट्टीवर तैनात. मात्र मोठी हाणामारी दिसली नाही रोहित यांच्या मार्फत. धावफळकर धावा लागल्या त्या 26. 10 चेंडू 16 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावांची गरज. मात्र या चेंडूला सन्मान दिलाय. चेंडू जातोय कव्हरच्या क्षेत्रात. एकच धाव. सत्तावीस धावा, एक गडी बाद. पुन्हा एकदा रजत तयार. एका षटकांतर आलेल्या 2 धावा. धावफळकर धावा 27 आणि यावेळेस फुलटॉस चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि हा झेल. पण पंचांचा निर्णय बाद. हा नो चेंडू होता, पण धावची स्वरूपात बाद झालाय तो सुनील. आणि या 2 धावांनी धावफळकर धावा आल्या त्या 29. लाईन अँड लेंथ चुकताना दिसतोय रजत, कारण धावांचं डोंगर खूप कमी आहे आणि त्यात अशा एक्स्ट्रा धावा मायनस मध्ये नेताना दिसतोय चांभारली संघ. यावेळी झालेला नवीन फलंदाज राकेश आणि फ्रीडचा इशारा पंचांकडून. फ्रीडचा काय वापर करतोय बघूया रोहित. यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधून हुकला तो रोहित. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक. नो नंतर आलेला हा निर्धाव चेंडू. असेच काहीतरी निर्धाव चेंडू करावं लागतील चांभारली संघाला. मात्र पुन्हा एकदा तसाच चेंडू. बॅक टू बॅक कमबॅक रजत मुंडे यांचा दाखवून दिलाय रायगड टेनिस क्रिकेटचा चमकता सितारा. येणारे 7 चेंडू 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रजत तयार. रोहित वर्सेस रजत. आणि यावेळेस पुन्हा एकदा जातोय क्षेत्ररक्षक हातात. सुंदर क्षेत्ररक्षण संदेश यांच्याकडून. एकच धाव आणि पुन्हा एकदा स्ट्राईक जाईल ती रोहित यांच्याकडे. षटक संपण्याचा इशारा. धावफळकर धावाल्या त्या 30. येणाऱ्या 6 चेंडू 11 धावांची गरज. डीजे मांडीला
आखे वराडाला दारू पाटील आखे वराडाला दारू पाटील मांडीला तुमचे मांडीला आखे वराड येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज 11 धावा 6 चेंडू काय समीकरण जुळत आहे चांबारली तळेगाववाडी वर्सेस ढवळेपाडा नक्कीच जर ढवळेपाडा संघाचा विचार केला तर ज्या 2 दिवसाचा आपण खेळ बघितला त्यांचं सेमीफायनल्स मध्ये प्रवेश केलाय दोन्ही संघांनी आणि मात्र तेवढाच ताकदीचा संघ चांबारली आणि चांबारली संघ कुठेतरी वन साइड सामना होईल असं वाटलं होतं पण तेवढंच चांगलं कमबॅक चांबारली संघाकडून येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज घेऊन जाते आपल्याला मैदानात आणि तेवढं सुंदर चेंडू मात्र यावेळेस धावचित स्वरूपात बाद रोहित धन्यवाद डीजे मास्टर आणि राकेशने स्ट्राईक येण्यासाठी धावचित बाद केलाय तो फलंदाज रोहित याला नक्कीच चांगली षटकार बघायला भेटलं होतं आपल्याला रोहितच्या मार्फत पण मात्र यावेळेस नवीन आलेला फलंदाज भूषण राकेश आणि भूषण आणि तेवढी सुंदर गोलंदाजी चांबारली संघाकडून तणवीर याची येणारे 5 चेंडू 11 धावांची गरज राकेश पाटील वर्सेस तन्वीर उलवल टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा धावचित होण्याची संधी पंचांकडे दाद मागण्याचा विचार आणि पंच थर्ड अंपायर कडे आणि नक्कीच थर्ड अंपायर कडे हा निर्णय गेलाय नक्कीच खूप अतितडीचा सामना आहे त्यामुळे प्रेशर मध्ये दिसतात सगळे खेळाडू कारण एक एक धाव इथे मोडाची आहे तिसरं पंच आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आउट सुंदर क्षेत्ररक्षण मात्र तेवढं सुंदर रनआउट आणि एकही चेंडू न खेळता भूषण तंबूत परततोय एक धाव चोरली पण दुसऱ्या धावेला सुंदर क्षेत्ररक्षण आणि धावचित बाद झालाय तो भूषण मात्र राकेश अजूनही खेळपट्टीवर नक्कीच संघाचा पूर्ण विश्वास असेल त्याच्यावर मात्र यावेळेस भूषणची जागा घेण्यासाठी येतोय महेश केवणे आणि नक्कीच गोलंदाजाची प्रशंसा करावी लागेल काय सुंदर कमबॅक केलंय गोलंदाजाने अगदी छोटा असं आव्हान होतं आणि नक्कीच असं आमचे सूत्र सांगतात की अंडर 18चा खेळाडू आहे हा आणि नक्कीच आज मोठे संघ खेळताना बघतोय अगदी कमी वयात या प्रेशर मध्ये 6 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असताना तो अशी सुंदर गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला तन्वीरच्या मार्फत मात्र यावेळेस पंच आमच्याकडे वळतात स्क्वेअर चेंडूचा इशारा धावफलक 1 ने वाढतोय धावफलक जाऊन पोहोचतोय तो 32च्या घरात येणारे 4 चेंडू 9 धावांची गरज कुठेतरी सुंदर 2 चेंडूनंतर लाईन अँड लेंथ भटकला गोलंदाज तन्वीर पुन्हा एकदा तन्वीर तयार कडून आणि यावेळेस चेंडू जातोय सीमा रेषे पार षटकार 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 आणि नक्कीच सामन्याचं समीकरण बदलून ठेवलंय तो फलंदाज राकेशने आणि जी स्ट्राईक त्यांनी रोटेशन केली नक्कीच त्याचा कुठेतरी उपयोग झालाय संघासाठी येणारे 3 चेंडू 3 धावांची गरज पुन्हा एकदा तन्वीर तयार आणि फलंदाज राकेश पाटील
राकेश पाटील वर्सेस तन्वीर, तन्वीर वर्सेस राकेश पाटील. 3 चेंडू 3 धावा. मात्र यावर सुंदर क्षेत्ररक्षण गोलंदाजाकडूनच आणि निर्धाव चेंडू. हृदयाचे ठोके चुकवणार आहे ही मॅच. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज. कोण जिंकेल कोण हारेल. येणारे 2 चेंडू 3 धावांची गरज. 3 धावा 2 चेंडू. आणि नक्कीच इथं खूप प्रशंसा केली जाते ती गोलंदाज तन्वीरजी. अंडर 18चा खेळाडू आहे आणि समोर असे मोठे फलंदाज ढवळेपाड्याचे. पुन्हा एकदा राकेश पाटील तयार. यावेळेस चेंडू जातोय आणि यावेळेस फलंदाज बाद. राकेश पाटीलच्या पारीचा अंत. 1 चेंडू 3 धावांची गरज. आणि नक्कीच कंपल्सरी 3 धावांची गरज असणार आहे ती ढवळेपाडा संघाला. आणि नक्कीच जर या गोलंदाजाचा पूर्वीचा इतिहास पाहिलं तर आमचे सूत्र सांगतात खाणाव विरुद्ध खेळताना खाणाव इथे सामना रंगला होता. तिथे 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असताना या गोलंदाजांनी सामना विजय मिळवून दिला होता आपल्या संघासाठी. आणि नक्कीच तसा सामना होता. 3 चेंडू 3 धावांची गरज होती आणि सामना तसाच वळतो. 1 चेंडू 3 धावांची गरज. पण क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ. नवीन आलेला फलंदाज सूरज वर्सेस तन्वीर. आणि मात्र यावेळेस पंच आमच्याकडे सुवळदार. नक्कीच काहीतरी बदल दिसतोय. आणि यावेळेस पंच आमच्याकडे वय आहे आणि वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. कृपया पंच तुम्ही निर्णय द्यायचा याचा. आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल त्याला सन्मान द्यायचा. आपण कृपया पंचांशी वाद घालायचा नाहीये. पंच जो निर्णय असतील तो अंतिम असेल. आणि नक्कीच आपण खूप मोठे क्रिकेट खेळ त्यामुळे आपण रिस्पेक्ट करायचंय. 1 चेंडू 2 धावांची गरज. सन्मान करायचंय पंचांचा निर्णयाचा. आणि कृपया सामना चालू करायचंय. अजून आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आजच्या दिवसातील. आणि नक्कीच रजत मुंडे काहीतरी कान मंत्र देतात तन्वीर यांना. आणि 4 षटकामध्ये 41 धावा जोडल्या होत्या त्या चांबारली तळेगाववाडी संघाने. आव्हान छोटं होतं. शारजा सारखं ग्राउंड आहे हा. पण मात्र तेवढं सुंदर कमबॅक केलंय ते चांबारली संघ आणि तळेगाववाडी संघाने. आणि सन्मान देऊन पंचांच्या निर्णयाचा सन्मान देऊन स्वेर चेंडूचा इशारा झालाय. आणि 1 चेंडू 2 धावांची गरज. आणि नक्कीच मी बोललो होतो की या गोलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 धावा सुद्धा दिल्या नव्हत्या. आणि पुन्हा एकदा तोच गोलंदाज तयार. 1 चेंडू 2 धावांची गरज. आणि मात्र यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता आणि जिंकलाय तो चांबारली संघ. रजत मुंडेचा संघ जिंकलाय. आणि आपल्याला विनंती करू की लगेच नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय. चांबारली आणि सावली संघ नाणेफेकीसाठी यायचंय. एक दुश्मन जो दोस्तों से प्यारा है.
या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजामुळे मॅच जिंकलोय. तर मॅच मॅच जाते ज्याने शेवटचं षटक टाकलं, अप्रतिम षटक टाकलं, त्यामुळे चॅम्बरलेन विजय झाला. तो ठरतो मॅन ऑफ मॅच तन्वीर, ठरतो मॅन ऑफ द मॅच तन्वीर यांनी यायचे. मी आमचे सन्मान्य पाहुणे सावंत भाऊजी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. तन्वीर या गोलंदाजा. चला तन्वीर आपण लगेच यायचे.